नमस्कार मैत्रिणींनो, आपण अनेकदा पाहतो की जपानी लोक खूप शिस्तप्रिय असतात. पण तुम्हाला माहित आहे का, जपानी घरांना खऱ्या अर्थाने स्वर्ग बनवण्यामागे तिथल्या गृहिणीचा खूप मोठा वाटा असतो. त्यांना जगातील सर्वात इंटेलिजंट गृहिणी मानलं जातं. पण का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या अशा 5 खास गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या आपणही आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकतो. मुद्दा: वेळेचे नियोजन. जपानी महिलांसाठी वेळ म्हणजे पैसा नाही, तर वेळ म्हणजे आयुष्य आहे. त्या आपल्या दिवसाची सुरुवात खूप लवकर करतात. त्यांच्याकडे प्रत्येक कामाची एक ठराविक वेळ असते. सकाळी मुलांचा डब्बा बनवण्यापासून ते घराच्या साफसफाईपर्यंत सर्व काही एका ठराविक वेळेतच पूर्ण होतं. यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळतो. मुद्दा: आर्थिक नियोजन. तुम्ही काकेंबो बद्दल ऐकलं आहे का? जपानमध्ये घराचा खर्च चालवण्यासाठी एक पारंपरिक पद्धत वापरली जाते. जपानी गृहिणी प्रत्येक पैशाचा हिशोब एका डायरीत लिहून ठेवतात. खर्च करण्यापूर्वी त्या स्वतःला 4 प्रश्न विचारतात. यामुळे त्या खूप मोठी बचत करतात आणि आर्थिकदृष्ट्या खूप हुशार मानल्या जातात. मुद्दा: घरांची मांडणी. जपानी गृहिणीचा बुद्धिमत्तेचं दुसरं लक्षण म्हणजे त्यांचं घर. जपानमध्ये घर छोटी असतात, पण ती अतिशय नीटनाटकी असतात. मिनिमम म्हणजे कमीत कमी वस्तू वापरून जास्तीत जास्त सुख कसं मिळवायचं यात त्या पटाईत असतात. ज्या वस्तू आनंद देत नाहीत त्या त्या घरात ठेवत नाहीत. मुद्दा: शिस्त आणि आहार. बुद्धिमत्ता ही शरीराच्या आरोग्यावरही अवलंबून असते. जपानी गृहिणी आपल्या कुटुंबाच्या आहाराकडे खूप लक्ष देतात. त्यांच्या जेवणात साखरेचा वापर कमी आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर जास्त असतो. प्रत्येक पदार्थ वाढण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत असते, ज्यामुळे अन्नाचा मान राखला जातो आणि आरोग्यही चांगलं राहतं. मुद्दा: सतत शिकण्याची युक्ती. गृहिणी असूनही त्या स्वतःला अपडेट ठेवतात. नवीन तंत्रज्ञान असो किंवा मुलांचा अभ्यास, त्या नेहमी तत्पर असतात. जपानमध्ये गृहिणी असणं हा एक सन्माननीय पेशा मानला जातो. त्यामुळे त्या ते काम अति अभिमानाने आणि डोकं चालवून करतात. तर मैत्रिणींनो, जपानी गृहिणीच्या या काही सवयी त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि हुशार बनवतात. शिस्त, बचत आणि कर्माप्रती निष्ठा हेच त्यांच्या बुद्धिमत्तेचं खरं रहस्य आहे. तुम्हाला यातली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.